तुम्ही आजचा पेपर वाचला दिसत नाहीये. कसा वाचणार? शेजारी गेलोच नाहीये ना आज. काय सांगू तुम्हाला, काय सांगताय? झुंझुनवाला नावाच्या एका म्हाताऱ्याचे गुंडाने केलेला हाल तर मला विचारूच नका तुम्ही. ठीक आहे, नाही विचारत. चला नाही नाही तरी सांगतो. काय काय सांगू तुम्हाला, त्या म्हातारीच्या घरात ते गुंड प्लंबिंगचं निमित्त करून घुसले. बरं मग? आणि घुसल्या त्याने हत्यारं बाहेर काढली. बर मग? आणि म्हातारीला दम दिला. हा. चावी कुठे तिजोरीची? पण म्हातारी घाबरली नाही. आवाज रे पठ्ठे. तुमच्यासारखी धाडशी होती. मग काय मग? गुंडाने तिला खांबाला बांधून तिचं नाक कापलो. चावी दिली का? नाही. हा. नंतर तिचे कान दोन्ही कापून टाकले. पण चावी दिली का? नाही. नंतर हातपाय तोडले. चावी दिली का? नाही दिली ना. हा. कशी देणार? का? ती मेली ना आधीच. असं पाहिजे, असं पाहिजे. अरे कुणी आपल्या धर्मासाठी बलिदान करतं, कुणी आपल्या देशासाठी बलिदान करतं. अरे म्हातारी आपल्या धनासाठी या बाईनी बलिदान केलं. तुला सांगतो अभिजित, मला याच्यातनं काहीतरी अशी प्रेरणा घ्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचा जीव द्याल हो. पण मान नाही देणार. शक्यच नाही. काय 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 चावटपणा काय हा? चावटपणा नाही, उपकार केले म्हणा, उपकार. अरे कमाल आहे रामू तुझी. तोंडापाशी चहा आणतोस आणि खेचून घेतोस आणि उपकार केले म्हणतोस वर. माशी पडली आहे त्यात. काय दुसरं काहीतरी पडलं असेल बघ. अहो, दुसरं पडेलच कसं साहेब? काय? अहो, ज्या घरात 1 किलो चहाची पावडर वर्षाला वापरतात, विचारा ना मी कशी वापरत असेल. अहो काय, अहो चहाची पावडर उकळवायची, सुकवायची आणि पुन्हा वापरायची. आणि दूध ते बी पावडरीचं, आणि साखर अजिबात नाही. आता मला सांगा, असल्या चहात माशी पडेल नाही तर काय स्वर्गातली मेनका अप्सरा पडेल वय? काय पिस्तॉल. पिस्तूल? Yes. अच्छा अच्छा, म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणी एक पाण्याच्या पिचकारीचं पिस्तूल मला दिलं होतं. त्यातनं पाण्याची पिचकारी निघायची. त्यातनं काय निघतं? यातून गोळी. गोळी? येस. अरे बापरे. या कानातून जाईल. आणि ह्या कानातनं बाहेर पडेल? येस. नको नको नको. बोल बोल, तुझा प्राण घेऊ का पैसा घेऊ? नाही हे बघ, तू असं कर, तू माझा प्राण घे. पैसा मी माझ्या म्हातारपणासाठी राखून ठेवलाय. अरे ठेर पोट्या. काय? अरे अक्कल शून्य माणसा. काय? प्राण गेल्यावर तुला पैसा काय कामाचा? अरे हो, ते माझ्या लक्षातच आलं नाही. भिकाजी राव